जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुज्जी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि जी काही पेसा शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाचं आहे, ठिकाणी बघा आपण वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत असतो। तर आपल्याला माहिती आहे की जी काही पेसा शिक्षक भरती आहे तर ती 2022च्या पदभरतीच्या अनुषंगाने जी काही टेट 2 सध्या बघा झालेली होती, त्या टेट 2 देखील पेसाची जी काही पदभरतीच्या अनुषंगाने पद ह्या ठिकाणी आले होते। त्याच्यामध्ये 17 संवर्गामध्ये जी काही शिक्षक पद आहे तर ते शिक्षक पद देखील सध्या बघा या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने भरण्यात आलं होतं। आता त्याच्यामध्ये जे काही सध्या पदं भरली गेलेली होती ती मानधन तत्वावर होती। कालांतराने सध्या ह्या ठिकाणी पेसा पद भरतीवर जो काही ह्या ठिकाणी याचिका दाखल झाल्यामुळे पेसा पद भरतीला स्टे आला होता आणि त्यानंतर मग जे काही मानधन स्वरूपात सध्या बघा आदेश त्या ठिकाणी उर्वरित जे काही उमेदवार होते त्यांना देण्यात आला होता, ज्यांचं जे सिलेक्शन झालेलं होतं त्या उमेदवारांना। तर आत्ताच्या घडीला महत्त्वाची जी काही पेसा पद भरतीच्या अनुषंगाने जी काही माननीय सुप्रीम कोर्टाने जो काही अंतरिम आदेश आहे तर तो सध्या बघा दिलेला होता। त्याच्यामध्ये जी काही पदभरती संदर्भात मार्गदर्शन असेल तर ते त्या आदेशमध्ये सध्या बघा देण्यात आलेलं होतं। आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जी काही पेसा पदभरतीच्या अनुषंगाने माननीय ह्या ठिकाणी मंत्री महोदय जे आहे आदिवासी विकास विभाग त्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची जी काही बैठक आहे तर ती बैठक बघा मागच्या 2 दिवसापूर्वी म्हणजे 28 तारखेला सध्या झालेली आहे। आता त्याच्यामध्ये नेमकं काय त्या ठिकाणी बघा चर्चा झाली पेसा पद भरतीच्या अनुषंगाने, तर ते संपूर्ण आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर चला तर मग सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही पदभरतीच्या अनुषंगाने महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या बघा ह्या ठिकाणी बैठकीचं 20 ऑक्टोबर 2025ला सध्या बघा निर्गमित करण्यात आलं। हे पत्र व्यवस्थित बघूया। इथं तुम्हाला दिसतंय आदिवासी विकास विभाग मंत्री जे आहे तर त्यांच्या ह्या ठिकाणी कार्यालयामार्फत 20 ऑक्टोबरला हे पत्र इश्यू करण्यात आलं होतं। आता ह्याच्यामध्ये इथं सांगितल्याप्रमाणे अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसा पदभरती संदर्भात महत्त्वाचा विषय होता। पेसा पदभरती संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे। सदर निर्णयाच्या अनुषंगाने दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आपल्या दालनामध्ये बैठकीचं ह्या ठिकाणी आयोजन करण्यात त्या ठिकाणी यावं। सदर बैठकीस खालील निमंत्रित जे काही अधिकारी कर्मचारी वर्ग आहे आणि मंत्री महोदय आहे तर त्यांना सध्या इथं उपस्थित राहण्यासंदर्भात विनंती करण्यात आली होती। याच्यामध्ये जे काही मंत्री अन्न व औषध प्रशासन होते, त्यानंतर प्रधान सचिव होते विधी व न्याय विभागाचे, त्यानंतर बघा इथं सचिव आदिवासी विकास विभागाचे होते, त्यानंतर सचिव सामान्य प्रशासन विभाग आणि इतर जे काही सध्या कार्यकर्ते आणि जे काही सध्या लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी बघा होते। आता ह्याच्यामध्ये नेमकं चर्चा काय झाली त्या अनुषंगाने इथं महत्त्वाचं जे काही वृत्तपत्रामध्ये देखील बघा न्यूज आलेली आहे की जे लवकरच सर्व विभागात भरतीची या ठिकाणी शक्यता, त्यानंतर पेसा पदभरती प्रक्रियेला सध्या वेग येणार आहे। मंत्रालयात उच्चस्तरीय या ठिकाणी बैठक झाली आहे। आता ह्या बैठकीमध्ये नेमकं काय झाले तर ह्या वृत्तपत्रामध्ये बघा जी बातमी आलेली आहे ती बातमी तुम्हाला दाखवतो। इथं सांगितलं आहे की अनुसूचित पेसा क्षेत्रातील मानधन तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी पदभरती संदर्भात मंत्रालयात मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली। या बैठकीत पेसा भरती प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला। लवकरच सर्व विभागामधील भरतीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। बैठकीस बघा आदिवासी विकास मंत्री जे काही प्राध्यापक अशोक उईके साहेब व अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ साहेब, त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव जे आहे राजेश कुमार साहेब, सामान्य प्रशासन सचिव असेल, विधी व न्याय विभाग सचिव असेल, आदिवासी विकास विभागाचे सचिव असेल आणि महाराष्ट्रातील सर्व आदिवासी खासदार आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते। आता ही महत्त्वाची बैठक सध्या तिथं पार पडलेली आहे। आता ह्याच्यामध्ये 6 जुलै 2025 रोजी बघा सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील भरती संदर्भात दिलेल्या निर्णयानंतर या विषयावर सकारात्मक चर्चा इथं झाली। यापूर्वी भरती प्रक्रिया उच्च न्यायालयात प्रलंबित होती, परंतु न्यायालयाच्या निर्णयानंतर आता या भरतीसाठी मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे। गेल्या वर्षभरापासून आदिवासी भागात पेसा भरतीच्या मागणीसाठी आंदोलन या ठिकाणी सुरू होते। या पार्श्वभूमीवर आदिवासी आमदार आणि मंत्र्यांनी शासनाचे लक्ष वेधले होते। अखेर शासनाला या ठिकाणी सकारात्मक पाऊल जी आहे तर ती उचलून भरती प्रक्रियेला गती देण्याचे संकेत इथं देण्यात आले आहे। बैठकीत आदिवासी भागातील जे काही आमदार असेल, नितीन पवार साहेब असेल, त्यानंतर खोसकर साहेब असेल, दिलीप बोरसे साहेब असेल,
त्यानंतर धर्मराव बाबा आत्राम साहेब असेल, राजेंद्र गावित साहेब असेल, काशीराम पावरा साहेब असेल, शांताराम मोळे साहेब असेल, आदी जे काही लोकप्रतिनिधी आहे तर ते सध्या बघा त्या ठिकाणी उपस्थित होते. तसेच बघा बैठकीदरम्यान पेसा क्षेत्रातील रिक्त पदे तातडीने भरण्याचे जे काही निर्देश आहे तर ते निर्देश सध्या देण्यात आले. तर हे एक महत्त्वाचं आपल्यासाठी जे काही सध्या बघा निर्णय आहे तर तो इथं झालेला आहे. जी काही पदं आहे तर ती तातडीने भरण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच बघा इथं पुढे म्हटलेलं आहे की भरती प्रक्रिया पारदर्शक, न्याय आणि स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देऊन पार पाडावी अशा सूचना देखील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे. म्हणजे जी काही पदभरती आहे तर ती पदभरतीच्या अनुषंगाने संपूर्ण अधिकारी वर्गांना इथं सूचना देखील देण्यात आल्या आहेत. ह्याच्यामध्ये बैठकीमध्ये मागे सांगितल्याप्रमाणे बैठक जी आहे तर ती मुंबईला झाली होती. त्याच्यामध्ये संपूर्ण ह्या ठिकाणी मंत्री महोदयासमवेत जे काही आमदार होते तर ते देखील सध्या बघा उपस्थित होते. त्याच्यामध्ये जे काही ह्या ठिकाणी अधिकारी वर्ग देखील उपस्थित होते. अशा पद्धतीची इथं बैठक झालेली आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं एक ह्या ठिकाणी बघा जे काही नितीन पवार साहेब आहे, कळवण सुरगाणा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी, तर त्यांच्या इथे एक स्टेटमेंट आहे की मंत्रालयात झालेल्या या निर्णयाचे आदिवासी भागातील जनतेकडून स्वागत करण्यात येत आहे. पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेला गती मिळाल्यामुळे अनेक वर्षापासून रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना आता न्याय ह्या ठिकाणी बघा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. स्थानिक पातळीवर कार्यरत मानधन कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीची संधी मिळणे ही त्यांच्या मेहनतीची बघा दखल घेतली जाणारी बाब आहे, असं ह्या ठिकाणी जे काही आमदार महोदय आहे त्यांचं देखील इथं स्टेटमेंट सध्या आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही जिरवाळा साहेब आहे मंत्री, तर त्यांचं देखील इथं जे स्टेटमेंट आहे ते देखील आपण बघूया की जे काही अनुसूचित क्षेत्रातील पेसा अंतर्गत भरतीला सध्या मंजुरी अशा पद्धतीने इथं आलं होतं. त्याच्यामध्ये बघा जे काही झिरवाळ साहेब यांनी सांगितले की संवर्गातील सरळ सेवेच्या पदभरतीवरील विविध विभागातील भरती प्रक्रिया गेल्या काही वर्षापासून रखडली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये भरती प्रक्रियेचे आव्हान दिल्यामुळे शासनाला राबवण्यात आलेली भरती थांबवली होती. मात्र तलाठी असेल, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कृषी सहाय्यक, शिक्षक, आरोग्यसेवक, बहुउद्देशीय आरोग्यसेवक या संवर्गातील पदावर गुणवत्तेने ह्या ठिकाणी पात्र ठरलेल्या उमेदवारामधून मानधन देऊन नियुक्ती करण्याचा मार्ग शासनाने तात्पुरता निवडला होता. मात्र अखेरीस आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य सरकारने ही भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती झिरवाळ यांनी दिली आहे. तसंच बघा विविध रिक्त जागा ज्या आहेत तर त्या सध्या राहिल्या होत्या. त्या पेसा क्षेत्रातील गावामध्ये आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी इत्यादी प्राथमिक सुविधा, ग्रामीण विकासावर विपरीत जो काही परिणाम झाला असून आदिवासी बहुल भागात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना तिथं करावा लागला आहे. म्हणून आता ही भरती प्रक्रिया झाल्यानंतर यामधून जो काही दिलासा असेल तर तो सध्या बघा इथं मिळणार आहे, अशा पद्धतीचं स्टेटमेंट देखील इथं देण्यात आलं आहे. म्हणजे एक प्रकारे जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती भरती प्रक्रिया संदर्भात ज्या सूचना आहेत तर त्या सूचना इथं सध्या बघा देण्यात आलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये जी काही पदभरती असेल तर त्या पदभरतीमध्ये जे मानधन तत्वावरती सध्या नियुक्त आहे तर त्यांना आता पुढे त्यांच्यावर जो काही पुढील निर्णय आहे तर तो निर्णय मे बी ह्या ठिकाणी होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने जे काही परिपत्रक असेल तर ते देखील सध्या बघा इथं येऊ शकतं. कारण बैठक जी आहे तर ती बैठकीमध्ये जे संपूर्ण पेसा पदभरतीच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जी काही प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रियेला गती देण्याचा जो काही निर्णय आहे तर तो सध्या इथं घेण्यात आलेला आहे. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मागच्या 2 वर्षापासून मान्य सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित असलेला जो काही पेसा आरक्षणाचा मुद्दा आहे तर तो सध्या बघा होता. परंतु ह्याच्यामध्ये जे काही शिक्षक संवर्ग आहे तर त्यांच्या माध्यमातून सध्या बघा शिक्षक संवर्गाच्या अनुषंगाने जे काही AI ॲप्लिकेशन होतं त्याच्यानुसार जो सध्या ह्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये जो निकाल आला त्या निकालामध्ये अंतरिम निकालामध्ये जे स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट सध्या भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने 50%चा जो काही मुद्दा होता त्याच्या अनुषंगाने सध्या बघा त्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यावर जो काही पुढील तोडगा असेल तर तो त्या संदर्भात जी काही चर्चा आहे तर ती चर्चा सध्या या ठिकाणी मंत्रालयामध्ये सध्या झालेली आहे. आता याच्यामध्ये लवकरच सर्व विभागात या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे लवकरच बघा सर्व विभागातील भरतीची शक्यता इथं व्यक्त करण्यात आलेली आहे. म्हणजे इथं जी काही पदभरती आहे तर ती पदभरती या ठिकाणी सर्व विभागामध्ये सध्या इथं होऊ शकते. कारण आता आपल्याला माहिती आहे की 2025ची शिक्षक भरती असेल, त्यानंतर 2025-26 संदर्भात जी काही तलाठी भरती आहे आगामी येणारी, त्यानंतर जी काही ग्रामसेवक भरती असेल, त्यानंतर इतर जे काही 17 संवर्ग येतात तर त्यांची देखील पदभरती मागच्या बघा या ठिकाणी जे काही
पेसा केस झाला आहे तेथून सध्या जे काही भरती प्रक्रिया आहे पेसाच्या तर त्या सध्या रखडलेल्या आहे, परंतु याच्यावरती पुढे जो काही मार्ग असेल तर तो मार्ग इथं बघा निघणार आहे आणि त्या अनुषंगाने सध्या जी काही चर्चा आहे तर ती चर्चा एक प्रकारे या ठिकाणी घडून आलेली आहे। आता याच्यावरती जे काही परिपत्रक असेल ते परिपत्रक सध्या बघा इथं निर्गमित झालं तर त्याच्यानुसार आपल्याला अजून त्याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीची या ठिकाणी पेसापद भरती संदर्भात जे निर्णय असेल चर्चा आणि ती सध्या झाली ते आपल्याला कळणारच। तर सध्या पत्र इश्यू होईल त्या अनुषंगाने पुढील अपडेट तुमच्यापर्यंत देण्यात येईल। तर सध्या तरी लवकरच सर्व विभागात भरतीची या ठिकाणी शक्यता आहे। पेसापद भरतीला या ठिकाणी बघा वेग येणार आहे अशा पद्धतीची या ठिकाणी उच्चस्तरीय बैठकीमध्ये त्यामध्ये माहिती जी आहे तर ती सध्या इथं मिळत आहे। तर महत्त्वाची बघा पेसापद भरतीच्या अनुषंगाने अपडेट होती। ह्याच्यामध्ये शिक्षकांच्या आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीमध्ये ज्या काही पेसा क्षेत्रातील जे जिल्हे येतात म्हणजे जे पेसा क्षेत्रातील ह्या ठिकाणी बघा जिल्हे आहेत त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला 4000 प्लस जे काही शिक्षकांच्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या रिक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत। जर ह्या पदभरतीमध्ये 2025मध्ये पेसाची जी काही वेकेन्सी आहे शिक्षक पदभरतीच्या ते देखील सध्या बघा आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकतात। त्या अनुषंगाने पुढे तुम्हाला वेळोवेळी आपण माहिती अपडेट देत जाऊ, त्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्ही जॉईन राहा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आगामी ज्या काही पुढील अपडेट असेल तर त्या अपडेट वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत पोचवत जाऊ। तर सध्या तरी पेसापद भरतीच्या अनुषंगाने सकारात्मक जी काही बैठक आहे तर ती बैठक सध्या इथं झालेली आहे। आता ह्याच्यावरती परिपत्रक जर आलं तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल, त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून ठेवा, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली। तर ही एक महत्त्वाची अपडेट होती। पुढे किती वेकेन्सी येणार कशा पद्धतीने कोणकोणत्या पदाची वेकेन्सी येणार ते देखील अपडेट तुम्हाला वेळोवेळी आपण देऊ। तर सध्या तरी तुर्तास पेसापद भरती या ठिकाणी होणार आहे आणि त्या अनुषंगाने जी काही गती असेल तर ती गती देखील इथं बघा मिळणार आहे। अशा पद्धतीची ही महत्त्वाची जी काही न्यूज आहे तर ती न्यूज देखील इथं आलेली आहे। तर ही एक सध्या पेसापद भरतीच्या अनुषंगाने महत्त्वाची अपडेट होती। या संदर्भात काही तुम्हाला प्रश्न असतील तर प्रश्न नक्की कमेंट करा जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भात जे काही अपेक्षित उत्तर असेल तर ते इथं मिळू शकतं। तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, इतरांपर्यंत माहिती पोचवा। तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी वेळोवेळी भेट देत राहा। तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।